नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत नाशिकमधील आडगाव येथे असलेल्या डीमार्टला. तर चला मी तुम्हाला घेऊन जाते. आज डीमार्टला आलेलो आहे आणि आज रविवार आहे तर इतकी सारी गर्दी आहे डीमार्टला की बस. आज होता रविवार आणि त्यात नव्हता पाऊस, म्हणून आज डीमार्टला एवढी सारी गर्दी होती. आता टू व्हीलरची गर्दी एवढी होती आणि तिकडे फोर व्हीलरची एवढी गाड्यांची गर्दी पाहूनच अंदाज आला की आतमध्ये काय असेल. आतमध्ये शिरलो आणि इथे बॅग सील केली. आता मी काय एवढ्या बॅगमध्ये काही भरणार आहे का? पण नाही, ती त्यांची पद्धत ना, त्यांनी केली ती बॅग सील. आतमध्ये आलो आणि डिफरंट टाईप्स ऑफ कलर्स ऑफ अँड शेप्स ऑफ मला ह्या प्लेट दिसल्या आणि प्लेट बघून ना छानच वाटलं. कलरही खूप छान होते आणि लहान मुलांना जेवण्यासाठी ॲट्रॅक्टिव्ह असे पीसेस होते. कपांवरही ऑफर चालू होत्या आणि बरण्या पण खूप सुंदर सुंदर तिथे बरण्या होत्या. माझ्या घरात खूपच बरण्या आहे, नाहीतर मी एवढं स्वस्तात भेटल्या असते तर घेऊनच टाकल्या असत्या. आता घरात कितीही काही असतो, बायका असल्या तर त्यांना संसारात सगळं कमीच पडत असतं आणि डीमार्टमध्ये गेल्यावर ना तर वेड्यासारखंच होतं बरं का, कारण कमी किमतीत खूप छान छान वस्तू भेटून जातात. आता रक्षाबंधन आलं आहे तर इथे बघा ह्या गिफ्ट म्हणजे मिठाई चॉकलेट गिफ्ट देण्यासाठी छान डब्बा होता आणि बहिणीला गिफ्ट देण्यासाठी ही छोटीशी पेटी मला खूपच आवडली. पुढचं सेक्शन होतं ते प्लास्टिक सेक्शन. कमी किमतीत जास्त वस्तू म्हणजे एका डब्यात 4-5 छोटे छोटे डबे, जेणेकरून मुलांना लोणचं किंवा खाऊ चटणी असं काही द्यायचं असेल ना तर ह्या डब्यांचा खरोखर खूप उपयोग होतो. मागच्या वेळेस मी जेव्हा तिथे गेले होते ना तेव्हा मी हे डबे घेऊन आले होते आणि त्याचा मला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी भरपूर सारा उपयोग झालेला आहे. आता हे पुढे आलो ते पॅनच्या सेक्शनला. डोसा तवा मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता, पण मला जसा पाहिजे होता तो इथे नव्हता. पुढच्या भागात गेलं तर बापरे, हैराणच, 50% डायरेक्ट ऑफ आणि ते पण लहान मुलांच्या कपड्यांवर. अगदी 99 रुपयापासून तिथे शर्ट वगैरे भेटत होते. म्हणूनच या सेक्शनला एवढी सारी गर्दी होती आणि भरपूर बायकांना छोट्या छोट्या मुलांना घेऊन आलेल्या होत्या. लेडीज वेअर पण अतिशय सुंदर होते आणि त्याची किंमतही छान होती. आता शॉर्ट्स कुर्ती पण तिथे होती बरं का. मग पुढं जे होतं, आता सध्या पावसाळा चालू आहे तर चप्पल बुटावर पण ऑफरच चालू होत्या आणि घरी वापरण्यासाठी मुलींना पण छान छान सुंदर कलरचे कपडे होते. आता खूप गर्दी झाली ना तर खूप इकडचं तिकडं माल जातो. मला कपडे काही एवढे आवडले नाही खास, पण काही काही वस्तू अशा होत्या की त्या खरंच घेऊशी वाटल्या. त्यात तो डब्बा मला खूपच आवडला. आता ब्लँकेट 199 रुपयाला ब्लँकेट. मग म्हटलं इतके मऊ होते, तुमच्याबरोबर शेअर करूशी वाटले. आता हे चॉकलेट मोल्ड, खूप दिवसांपासून विभूतीला चॉकलेट मोल्ड घ्यायचं होतं कारण ती आत्ताच चॉकलेट तयार करायला शिकली. चाळण्यात गाळण्यात त्यांच्यावर तर एवढी ऑफर होती आणि हे चमचे आहेत ना, विविध प्रकारच्या आकाराचे चमचे, ते भात घ्यायचं उचटण्या ते पण होतं आणि चमचेच मला खूप आवडले. पुढचं जे होतं पितळाचं, ग्लासचे आकार खूप छान होते आणि वाट्या पण तिथे ना छान छान होत्या डिश. मग मी एक काय केलं, एक डिश घेतली वाटी, त्यात दुसरी छोटी वाटी आणि ग्लास ठेवून ना भोग थाळी तयार करून बघितली. तर हा सेट जर कोणाला घ्यायचा असेल ना तर इथे खूप कमी किमतीत तुम्हाला ही थाळी भेटून जाईल, जी की आपण देवाला नैवेद्यासाठी आपण ती वापरू शकतो. गावात ना खूप महाग वस्तू भेटतात काही काही, पण डीमार्टला खूप कमी किमतीत चांगल्या वस्तू भेटून जातं आणि इथे एकाच दुकानात सगळ्या वस्तू भेटतात. तर इथे दिवे पण होते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे होते. त्यात मला हा दिवा खूप आवडला छोटा आणि ताटल्या पण होत्या देवाच्या, समया वगैरे सर्व होतं. आता बघा ना, आपण गावात गेलो ना तर वेगवेगळ्या दुकानात जाऊन आपल्याला शॉपिंग करायला लागते, पण डीमार्टला एकाच ठिकाणी कमी किमतीत ऑफरमध्ये छान छान वस्तू भेटून जातात. चॉकलेटला सुद्धा 20% ऑफ होतं आणि खूप गर्दी होती. सगळ्यांची बाळं असे या ट्रॉल्यांमध्ये होते. किराण्यालाही सुद्धा ऑफर होत्या. आता आम्हाला मॅगी घ्यायची होती म्हणून आम्ही इकडे घुसलो. तर आम्ही जास्त काही मॅगी वगैरे खात नाही, पण नूडल्स घेतल्या आणि तिथून पुढे निघालो. आता सगळंच दाखवत होतो तर मला हा एक पॉट आहे ना तो खूप आवडला, म्हणजे तो धुण्यासाठी वापरण्यात येणारा. जेव्हा आपले कपडे आपण गंज घालून ठेवतो त्याच्यापेक्षा ह्या बॉक्समध्ये ठेवलेले कधीही चांगले. टेडी पण छान छान भेटत होते. सगळं घेऊन झालं आणि मग आलो ना बिलिंगला.
तिथे लिहिलेलं होतं ज्यांनी बास्केटमध्ये घेतलेलं आहे त्यांचं फक्त इथे काउंटर. आमची छोटीशी बास्केट होती. मग खरेदी केली, बिलिंग केलं आणि बाहेर आलो. आता आम्ही चाललो आहे मेन बात. आम्ही पिशवीच नव्हती आणलेली, तर आम्ही असं एक डबा घेतला, त्या डब्यात आम्ही सगळं भरून घरी आणलं. आणि हे आमचं बुलेटचं हेल्मेट चेतकमध्ये ओमचं गाडीत होतं. आता हे मी घालू का? नको घालू, हा सेफ्टी फर्स्ट. आडगावच्या मार्टमधून निघालो आणि आडगाव नाक्यावर येऊन थांबलो. कारण आडगाव नाक्यावर आहे झुडिओ आणि तिथे महासेल चालू आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. कारण सध्या यूट्यूबला ना सगळ्यात जास्त रील त्या झुडिओच्याच चालू आहे. 299 रुपीजपासनं तर 499 रुपीज, 149 रुपीजला चप्पल्स, कपडे आणि खूप काही. 49 रुपीजला ना लेडीज असेसरीज. आता जे की आम्हाला काही घ्यायचं नव्हतं, पण म्हटलं चला आलोच आहे तर एक चक्कर इथेही मारू. तिथे काही वस्तू घेण्यासारख्यासुद्धा होत्या बरं का. विशेष जोर आम्ही ना चप्पलवर दिलेला होता, कारण आम्हाला घ्यायचे होते विभूतीला सँडल. या ड्रेसवर सुद्धा खूप साऱ्या ऑफर होत्या. आता 3-4 दिवसापासून तिथे सेल चालू आहे म्हणून इतकी गर्दी आणि भरपूर सारा माल संपलेला होता. आणि आम्ही अशा दिवशी गेलो. 79 रुपीजचे क्लचर फक्त 29 रुपीजला. हे मला आवडले कारण ते मी घेतलेसुद्धा. कारण केस जाड असल्यामुळे ना छोटे क्लचर आम्हाला टिकतच नाही. मग आम्ही हे घेतले. ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं दाखवणार आहे की मी डीमार्टमधून आणि झुडिओमधून काय काय घेतलं. नेलपेंटलासुद्धा ऑफर चालू होत्या म्हणून त्या नेलपेंटला एवढी सारी गर्दी होती. मग मी लांबूनच व्हिडिओ घेतला कारण मला काही नेलपेंट घ्यायच्या नव्हत्या. शूज आणि सँडल्सला पण ऑफर होत्या. आता इथे बघा मला आहे ना एक चप्पल घ्यायची होती विभूतीला, म्हणून मग आम्ही पुन्हा इथे आलो आणि 149ला खूप छान चप्पल भेटली. म्हटलं चला तुमच्याबरोबर हे चप्पलचं सेक्शन शेअर करू जर तुम्हाला यायचं असेल. आणि खरंच छान ऑफर चालू आहे आणि आज तिथे खूप सारा माल पण आलेला आहे जो की उद्या ते ओपन करणार आहे. तर तुम्ही नक्की झुडिओला व्हिजिट करा. तर असा होता माझा आजचा झुडिओचा आणि डीमार्टचा व्हिडिओ. कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा कारण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला सगळी माझी शॉपिंग दाखवणार आहे. आणि तुम्ही जाता का झुडिओला आणि डीमार्टला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बाय.